हॅलो फ्रेंड्स, मी अभिजित बुधवार. आपण शिकत आहोत केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. आता आपण लेक्चर 6 कडे आलोय. लेक्चर 6 मध्ये आपल्याला काय शिकायचंय तर रेट ऑफ केमिकल इक्वेशन आणि रेट ऑफ केमिकल रिएक्शन आणि आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शनला कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचंय. तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी तुम्हाला बॉक्स दिसतोय. या बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे कॅन यू टेल, म्हणजे तुम्हाला सांगायचंय की ह्या ज्या प्रोसेसेस आहेत यामध्ये 6 प्रोसेस दिसत आहेत. यांच्यामध्ये तुम्हाला रेट सांगायचा आहे कसा आहे, एकतर या फास्ट आहेत का या स्लो आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिली प्रोसेस बघा काय आहे. पहिली प्रोसेस आहे कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. म्हणजे आपण गॅसला काय करतो, लायटर लावतो आणि तो काय करतो आपण बर्न करतो. त्यावेळेस काय होतंय, तो एकदम बर्न होतो. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, ही प्रोसेस एकदम फास्ट प्रोसेस आहे. म्हणजे गॅस बर्न व्हायला वेळ लागतो का, नाही, फक्त आपण लायटर लावला आणि जसं आपण ते बटन दाबला तसा काय होईल तर बर्न होईल. म्हणजेच ही प्रोसेस कशी आहे, फास्ट आहे. त्याचप्रमाणे दुसरं जर एक्झाम्पल आपण बघितलं, काय लिहिलेलं आहे, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. म्हणजेच आयर्न जे आहे ते काय होईल, रस्ट होईल, म्हणजे जंगणे. तर जंगणे म्हणजे रस्टिंग होणे, ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही सांगू शकता कशी आहे, ही स्लो प्रोसेस आहे. आता तुम्ही जर लोखंड एका आपण बाहेर ठेवलं, त्याला लागते का, लोखंडला जंगण्यासाठी काय लागते, आपल्याला वॉटर लागते आणि ऑक्सिजन लागतो. म्हणजेच या ठिकाणी आयर्नला रस्ट व्हायला आपल्याला बाहेर ठेवलं, ज्यावेळेस पाणी लागेल तर पाणी लागल्या तर ते रस्ट होणार नाही, म्हणजे त्याला काहीतरी कालावधी लागेल. म्हणजेच ही प्रोसेस आपण काय सांगू शकतो, ही प्रोसेस स्लो प्रोसेस आहे. ठीक आहे, प्रोसेस कशी आहे, ही स्लो प्रोसेस आहे. तिसरं एक्झाम्पल बघा काय लिहिलेलं आहे, इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. म्हणजेच सॉइल तयार करण्यासाठी, माती तयार करण्यासाठी आपण रॉक्सचं काय झालेलं आहे, इरोजन झालेलं आहे, त्यांची धूप झालेली आहे. म्हणजेच एखादा रॉक हा घासून घासून त्याची काय होईल, माती होईल, सॉइल होईल. पण तो असा लगेच होणार आहे का, तो लगेच नाही होणार, त्याच्यासाठी काहीतरी कालावधी लागेल. म्हणजे आपल्याला जर 1 सेंटीमीटर जरी सॉइल तयार करायची असेल, त्याच्याकरता आपल्याला जवळपास शेकडो वर्ष लागतात. मग जवळपास 200 ते 300 वर्ष लागतात. त्यावेळेस आपल्याला 1 सेंटीमीटर सॉइल भेटते. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, ही प्रोसेस सुद्धा स्लो प्रोसेस आहे. क्लिअर झाली का, स्लो प्रोसेस आहे कारण याला वेळ लागतोय. नंतर अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर द प्रॉपर कंडिशन. म्हणजेच हे जे एक्झाम्पल दिसत आहे की अल्कोहोल तयार करणे कशा वेळेस, फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट इन ग्लुकोजच्या सोल्युशन मध्ये आपण ईस्ट मिक्स करून अल्कोहोल तयार केले. मग हे अल्कोहोल लगेच तयार होणार का, नाही, हे अल्कोहोल सुद्धा वेळ घेणार आहे. म्हणजेच ही प्रोसेस सुद्धा आपण काय म्हणू शकतो, स्लो प्रोसेस आहे. कळालंय का. नंतर 5वं एक्झाम्पल बघा, इफरन्सन्स is formed on adding baking soda into a test tube containing dilute acid. म्हणजे ऍसिड मध्ये आपण काय केलंय, बेकिंग सोडा टाकलेला आहे. एवढं एक तुम्ही बघितलं. ठीक आहे, लक्ष द्या, फक्त एक एक्झाम्पल वाचा. हे खालचं एक्झाम्पल बघा, अ व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू बेरियम क्लोराइड सोल्युशन. म्हणजेच डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड आपण कशामध्ये टाकलंय, बेरियम क्लोराइड सोल्युशन मध्ये टाकलेलं आहे. या ठिकाणी बघा काय दिसतंय तुम्हाला, सल्फ्युरिक ऍसिड. या ठिकाणी सुद्धा काय आहे, ऍसिड. आणि ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रोसेस मध्ये ऍसिड जर वापरलं तर ती कशी असते, ती प्रोसेस फास्टच असते. म्हणजेच हे दोन्ही पण एक्झाम्पल जे आहेत हे कशाचे आहेत, हे दोन्ही एक्झाम्पल फास्टचेच आहेत. म्हणजे दोन्ही पण प्रोसेस कशा आहेत, या दोन्ही प्रोसेस फास्ट प्रोसेस आहे. या ठिकाणी तुम्ही बघा मग काय दिसले आपल्याला, म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय दिसलंय, वेगवेगळ्या रिएक्शन्स घडून आलेत. पण वेगवेगळ्या रिएक्शन्सला जो टाइम लागतोय तो कसा लागतोय, म्हणजे रेट कसा आहे, हा वेगवेगळा आहे. एवढं तुम्हाला लक्षात आलंय का. आता या ठिकाणी तुम्हाला शब्द कोणता दिसलेला आहे, रेट शब्द दिसलेला आहे. रेटचा अर्थ काय सांगू शकता तुम्ही, दर नाही, रेट म्हणजे दर नाही, रेट म्हणजे स्पीड. या ठिकाणी स्पीड काय आहे, रेट काय आहे, या ठिकाणी रेट म्हणजे स्पीड आहे. क्लिअर झालं का. म्हणजेच या ठिकाणी आपण काय सांगतो, द रेट ऑफ डिफरंट रिएक्शन्स इज डिफरंट. वेगवेगळ्या रिएक्शन्सचा रेट हा वेगवेगळा आहे. म्हणजे रेटच्या ठिकाणी आपण काय वापरू, या ठिकाणी स्पीड जर वापरला तर वेगवेगळ्या रिएक्शन्स होण्यासाठी जो स्पीड आहे तो कसा असतो, वेगवेगळा असतो. त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपल्या समोर आहेत. ठीक आहे, चला मग या ठिकाणी तुम्हाला अजून आपण काही म्हणजे एक्झाम्पल दिलेला आहे. काय एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी तर
आपण मिल्क घेतलेला आहे आणि मिल्क आपल्याला माहिती आहे विंटर आणि समर मध्ये मिल्क कसं कर्ड होण्याची जी कर्ड होणे म्हणजे दही बनणे, मिल्क दह्याचं आपलं दुधाचं दही बनणे, याला कशी प्रोसेस आहे, ही वेट हो प्रोसेस आहे. कशामध्ये, ही विंटर मध्ये दुधाचं दही लवकर बनत नाही, पण समर मध्ये काय होते, दुधाचं दही लवकर बनते. याच्यामध्ये काय काम करते, याच्यामध्ये टेम्परेचर काम करते. म्हणजेच जसं टेम्परेचर वाढत जाईल त्याप्रमाणे दुधाचं दही हे लवकर होत जाईल. एवढं तुम्हाला लक्षात आलंय का? मग पुढे बघा, या ठिकाणी काय स्टेटमेंट आलंय, द सेम रिएक्शन म्हणजे दुधाचं दही झालेलं आहे. ही रिएक्शन कशी आहे, सेम आहे, पण या ठिकाणी काय होईल, याचा रेट वेगवेगळा आहे, डिफरंट रेट आहे. कशानुसार, तर कंडिशन नुसार. कंडिशन बदलली म्हणजे याचा रेट बदलला आहे. ठीक आहे, याचा स्पीड बदललेला आहे. म्हणजे एक्झाम्पल आपण कशाचं घेतलं, मिल्क आणि कर्ड. मिल्क कर्ड मध्ये आपण सांगितलं समर मध्ये मिल्क का होतंय, तर याचा जो रेट आहे मिल्कचा कर्ड बनण्याचा विंटर मध्ये हा स्लो असते, तर समर मध्ये काय असतो, तो फास्ट असतो. एवढं तुम्हाला कळालंय का? आणि कशाच्या बेसिस वरती होते, तर टेम्परेचरच्या बेसिस वरती. आता आपल्याला रेट ऑफ रिएक्शनच्या अगोदर या ठिकाणी काही विचारलेलं होतं, ते आपण डिस्कस करायचं राहिलेलं होतं. आता आपण त्याला डिस्कस करू. यूज युअर ब्रेन म्हणून लिहिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स इन द प्रोसेस ऑफ डिझोल्यूशन अँड अ केमिकल रिएक्शन. डिझोल्यूशन आणि केमिकल रिएक्शन मध्ये फरक विचारलेला आहे. मग या ठिकाणी बघा काय होईल, तर डिझोल्यूशन म्हणजे एखादा सबस्टन्स आपण म्हणजे मीठ म्हणून, आपण मीठ काय केलं, आपण पाण्यामध्ये टाकलं, म्हणजे काय केलं, त्याला डिझॉल्व केलं. त्याच्यापासून आपल्याला नवीन सबस्टन्स भेटलेला आहे का? नाही, नवीन सबस्टन्स आपल्याला भेटलेला नाही. म्हणजे डिझोल्यूशन मध्ये आपल्याला काय होते, नवीन सबस्टन्स भेटत नाही. डिझोल्यूशन मध्ये आपल्याला नवीन सबस्टन्स भेटत नाही, तर केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला नवीन सबस्टन्स भेटतो. केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला नवीन सबस्टन्स भेटतो. हे तुम्हाला माहिती आहे. आपण वेगवेगळ्या रिएक्शन्स त्या ठिकाणी बघितल्या, त्याच्यामध्ये आपल्याला नवीन प्रोडक्ट भेटलेला आहे. ठीक आहे, म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये आपल्याला काय होते, नवीन सबस्टन्स त्या ठिकाणी भेटतो. नंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो काय, डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन अ सॉल्यूट डिझॉल्व इन अ सॉल्व्हंट. ज्यावेळेस सॉल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होते त्यावेळेस आपल्याला नवीन सबस्टन्स भेटतो का? तर असं जरुरी नाहीये. प्रत्येक वेळेसच आपल्याला सॉल्यूट टाकल्यानंतर नवीन सबस्टन्स भेटेल असं जरुरी नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर काय येईल मग, नो इट इज नॉट नेसेसरी दॅट द न्यू सबस्टन्स इज ऑलवेज फॉर्म. म्हणजे दरवेळेस नवीन सबस्टन्स भेटेल असं काही जरुरी नाही. ठीक आहे, रेट ऑफ तुम्हाला केमिकल रिएक्शन कळाले, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. आता आपल्याला फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन बघायचंय. म्हणजे जे रेट ऑफ केमिकल रिएक्शन आहे, म्हणजे जो स्पीड आहे केमिकल रिएक्शनचा, त्याला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते बघायचंय. या ठिकाणी आपण 5 फॅक्टर घेतलेले आहेत. त्याच्यातील पहिला फॅक्टर कोणता आहे, तर नेचर ऑफ द रिएक्टन्स. रिएक्टन्सच्या नेचर वरती सुद्धा आपल्याला रेट ऑफ केमिकल रिएक्शन समजते. त्या ठिकाणी कशा प्रकारे बघा, तर इथे एक्झाम्पल म्हणून एक रिएक्शन घेतलेली आहे. काय आहे, तर मेटल्स अल्युमिनियम आणि झिंक घेतलेले आहेत. दोन मेटल घेतलेत, एक अल्युमिनियम घेतला, एक झिंक घेतला, आणि त्यांना कशासोबत आपण रिएक्ट केला, तर या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत, म्हणजेच आपलं काय आहे, HCl सोबत आपण त्याला रिएक्ट केलं. कशाला, मेटल्सला. कोणते मेटल्स घेतले आपण, एक अल्युमिनियम घेतला, दुसरा झिंक घेतलेला आहे. ठीक आहे, मग त्याच्यानुसार काय दिसेल आपल्याला, तर ते एक रिएक्ट होतील हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. अल्युमिनियम हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट होणार. मग रिएक्ट झाल्यानंतर त्याच्यामधून आपल्याला दिसेल की हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झाला आणि वॉटर सोल्युबल सॉल्ट त्या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. हे तुमच्या लक्षात येईल. आता रिएक्शन जर लिहायची म्हटली आपण तर कशा प्रकारे लिहू शकतो, अल्युमिनियम, ठीक आहे, प्लस या ठिकाणी आपण काय केलंय, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत आपण त्याला मिक्स केलं, आणि या ठिकाणी जर रिएक्शन घडून आली तर पुढे काय होईल, मग एक सॉल्ट भेटला AlCl प्लस गॅस इव्हॉल्व झाला, कोणता, हायड्रोजन गॅस. आता या ठिकाणी हायड्रोजन, आपल्याला ही रिएक्शन बॅलन्स दिसते का, या ठिकाणी आपण बॅलन्स सुद्धा करूया. हायड्रोजन किती आहेत, 2 हायड्रोजन आहेत. या ठिकाणी किती हायड्रोजन आहे, 1 हायड्रोजन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल रिएक्टंट मध्ये, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा रिएक्टंट मध्ये काय दिसेल, 2 हायड्रोजन 2 क्लोरीन. मग आपण जर प्रोडक्ट मध्ये गेलो तर या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये आपल्याला किती क्लोरीन दिसत आहेत, एकच क्लोरीन दिसतोय. म्हणजे आपल्याला क्लोरीन सुद्धा किती पाहिजे, 2 पाहिजे. या ठिकाणी सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय करू.
म्हणजे प्रोडक्ट मध्ये सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, मग त्यानुसार आपल्याला काय दिसलं, तर अल्युमिनियम सुद्धा 2 दिसत आहेत, म्हणजे 2 अल्युमिनियम आहेत. या ठिकाणी आपल्याला रिएक्टर मध्ये एकच अल्युमिनियम दिसतोय, म्हणजे आपण रिएक्टर मध्ये सुद्धा अल्युमिनियमला 2 ने मल्टिप्लाय करू. रिएक्शन कशी झालेली आहे, बॅलन्स झालेली आहे. मग ज्यावेळेस आपण अल्युमिनियम आणि HCl यांची रिएक्शन घडवून आणली, त्यावेळेस आपल्याला वॉटर सोल्युबल सॉल्ट भेटलेला आहे. कोणता, AlCl प्लस आपल्याला काय भेटलेला आहे, हायड्रोजन गॅस भेटलेला आहे, H2 बाहेर निघलेला आहे. मग ही एक रिएक्शन झाली. कशाची केली आपण, ही अल्युमिनियमची रिएक्शन केली. नंतर दुसरा जे आपण मेटल घेतला होता तो कोणता घेतलेला होता, झिंक मेटल घेतलेला होता. झिंकची सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला रिएक्शन झाल्याची दिसेल, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, AlCl च्या ऐवजी ZlCl दिसेल. ठीक आहे, हा सुद्धा काय असेल, हा पण सुद्धा वॉटर सोल्युबल सॉल्ट असेल, आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झालेली दिसेल. मग या दोघांमध्ये फरक काय, जर दोन्ही मध्ये सर हे होत आहे, म्हणजे रिएक्शन घडून येत आहे आणि दोन्ही मध्ये सुद्धा वॉटर सोल्युबल सॉल्ट होत आहे, तर दोघांमध्ये फरक काय, तर याच्यामध्ये असा फरक आहे की म्हणजे अल्युमिनियम हा काय आहे, हा मोर रिएक्टिव्ह आहे. कशापेक्षा, झिंक पेक्षा. झिंक पेक्षा अल्युमिनियम मोर रिएक्टिव्ह आहे. म्हणजेच ही वरची जी प्रोसेस आहे, अल्युमिनियम वाली जी रिएक्शन आहे, ही कशी होईल, झिंक वाले रिएक्शन पेक्षा फास्ट होईल. एवढं तुम्हाला लक्षात आलंय का, जर ही रिएक्शन फास्ट होईल याचं कारण काय, कारण अल्युमिनियम हा मोर रिएक्टिव्ह आहे झिंक पेक्षा. एवढं तुमचं लक्षात आलंय का. बघा या ठिकाणी मी बॉक्स केलाय, हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे, अल्युमिनियम इज मोर इम्पॉर्टंट दॅन झिंक and therefore the rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of zinc. समजलं का. ठीक आहे, आपण नेचर वरून सांगितलंय की नेचर वरून कशा प्रकारे रेट ऑफ रिएक्शन आपल्याला दिसलेली आहे. या ठिकाणी अल्युमिनियम हा मोर रिएक्टिव्ह होता झिंक पेक्षा, त्याच्यामुळे म्हणजे अल्युमिनियमचं नेचर कसं आहे, मोर रिएक्टिव्ह आहे झिंक पेक्षा, म्हणजेच अल्युमिनियमची प्रोसेस कशी झालेली आहे, फास्ट झाली आहे झिंक पेक्षा. ठीक आहे, नंतर आता आपण दुसरा फॅक्टर बघणार आहोत. दुसरा फॅक्टर काय आपला, तर दुसरा फॅक्टर आहे साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टन्स. म्हणजे साइज नुसार आपण हे सांगू शकतो की केमिकल रिएक्शनचा रेट काय असेल. ठीक आहे, मग त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये ऍपरेटस मध्ये टेस्ट ट्यूब दिलेले आहेत, बॅलन्स घेतलेला आहे, मेजरिंग सिलेंडर आहे, केमिकल्स बघा, पीसेस ऑफ शहाबदी टाइल्स, म्हणजे शहाबदी टाइल्सचे आपण पीसेस घेतलेले आहेत, आणि अजून काय घेतलंय तर पावडर घेतलेली आहे शहाबदी टाइल्सची. शहाबदी टाइल्सची पावडर घेतली आणि शहाबदी टाइल्सचे पीसेस घेतले. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर साइज नुसार आपल्याला सांगायचं की कशा प्रकारे चेंज त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल रिएक्शन मध्ये दिसतो, फास्ट आहे का स्लो होतो साइज नुसार. तर आपण काय घेतलं, पीसेस घेतले आणि पावडर घेतली, अजून आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेला आहे. आता पुढे काय केलं मग आपण प्रोसिजर मध्ये, तर याच्यामध्ये आपण 2 टेस्ट ट्यूब घेतल्या. 2 टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय केलं, एका टेस्ट ट्यूब मध्ये आपण पीसेस टाकले शहाबदी टाइल्सचे, आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण पावडर टाकलेली आहे. बघा या ठिकाणी काय केलंय, टेक पीसेस अँड पावडर ऑफ शहाबदी टाइल. ठीक आहे, आणि कशामध्ये, 2 टेस्ट ट्यूब मध्ये, वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण पीसेस आणि पावडर घेतलेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण 10 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलेला आहे. ठीक आहे, 10 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलेला आहे दोन्ही रिएक्शन मध्ये. आणि मग तुम्ही लक्ष द्या, त्यावेळेस तुम्हाला काय दिसेल, तर एका ट्यूब मध्ये रिएक्शन कशी फास्ट दिसेल, तर दुसऱ्यामध्ये आपल्याला स्लो दिसेल. तर हे कशा प्रकारे ठरेल मग, तर ज्या ट्यूब मध्ये तुम्हाला पावडर दिसेल, म्हणजे पावडर फॉर्म मध्ये आपण शहाबदी टाइल टाकलेली आहे, तिथे आपल्याला काय दिसेल, तर फास्टर प्रोसेस दिसेल. तर ज्या ठिकाणी आपण पीसेस घेतलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रोसेस कशी दिसेल, तर ती स्लोअर प्रोसेस राहील. त्याच्यावरूनच आपण काय सांगू शकतो, तर त्याच्यानुसारच आपण सांगू शकतो की स्मॉलर द साइज ऑफ द रिएक्टंट, हायर इज द रेट ऑफ रिएक्शन. स्मॉलर इज द साइज ऑफ द रिएक्टंट, हायर इज द रेट ऑफ द रिएक्शन. म्हणजे साइज जेवढी लहान तेवढा स्पीड काय राहील, जास्त राहील रिएक्शनचा. कळालंय का, साइज नुसार स्पीड काय होईल, चेंज होईल. साइज कमी तर स्पीड जास्त राहील. तिसरा जे फॅक्टर आहे, तो तिसरा फॅक्टर काय आहे, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन हा आपला तिसरा फॅक्टर आहे. तिसरा फॅक्टर मध्ये बघा, आता मग कॉन्सन्ट्रेशन नुसार आपण काय सांगू शकतो, तर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड एक्झाम्पल पकडलं.
हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण कसं घेतलं, एक डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड घेतला आणि त्याची रिएक्शन घडवून आणली CaCO3 सोबत, CaCO3 पावडर सोबत आपण त्याची रिएक्शन घडवून आणली. आपण एक्सपेरिमेंट केलेला आहे हा. ठीक आहे. मग पुढे आपल्याला काय दिसतंय, ज्यावेळेस आपण ही रिएक्शन घडवून आणतो त्यावेळेस आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्या असं लक्षात येतंय की कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हा कसा होईल, हा फास्टर रिएक्ट होईल डायल्यूट ऍसिड पेक्षा. म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड जो आहे तो CaCO3 पावडर सोबत कसा होईल, फास्टर रिएक्ट होईल. कशापेक्षा, तर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि CaCO3 जी पावडर आहे त्यांच्या रिएक्शन पेक्षा. म्हणजे स्टेटमेंट काय येईल मग, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिएक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिएक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेडचा तुम्हाला मी मागच्या लेक्चर मध्ये अर्थ सांगितलेला आहे. मग आता पुढे चौथा जे फॅक्टर आहे, काय फॅक्टर आहे चौथं, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. टेम्परेचर नुसार सुद्धा ठरते. आपण एक्झाम्पल अगोदर घेतलेलं आहे. कशाचं एक्झाम्पल घेतलं आपण, मिल्क आणि कर्ड. मिल्कचं आपण कर्ड म्हटलेलं होतं. ठीक आहे. ही रिएक्शन या ठिकाणी झालेली होती. मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड मध्ये झालेलं होतं. हे आपण कुठं बघितलं होतं, एक समर आणि दुसरं कुठे घेतलं होतं, विंटर. ठीक आहे. मग विंटर मध्ये आपल्याला माहिती आहे टेम्परेचर कसं असतंय, कमी असतंय. समर मध्ये टेम्परेचर कसं असतंय, जास्त असतंय. आणि ज्या ठिकाणी विंटर मध्ये टेम्परेचर आपल्याला कमी दिसतंय म्हणजेच मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड मध्ये कसं होताना दिसतंय आपल्याला इथे, तर प्रोसेस कशी ती स्लोअर प्रोसेस असते. तर त्याचप्रमाणे समर मध्ये ही प्रोसेस कशी असते, फास्टर असते. म्हणजे दूध खराब होणे हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त जाणवते. दूध म्हणा किंवा आपलं अन्न म्हणा ते सुद्धा आपण काय म्हणतो, उन्हाळ्यामध्ये कसं लवकर खराब होते आणि हिवाळ्यामध्ये तेवढं लवकर खराब होत नाही. ठीक आहे. हे कळालं तुम्हाला. मग आता या ठिकाणी बघा एक्झाम्पल म्हणून काय घेतले त्यांनी, तर डिकम्पोजिशन ऑफ लाइमस्टोन ही ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण परफॉर्म केलेली होती. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं त्यांनी मग, तर इन दिस ऍक्टिव्हिटी द लाइम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाइमस्टोन. आता आपण एका याच्यामध्ये CaCO3 घेतलेला होता आणि दुसऱ्या साईडला आपण लाइम वॉटर घेतलेलं होतं. ते तुम्हाला आठवत असेल. अशा प्रकारे इकडे एक आपण बीकर घेतलेला होता आणि इकडे दुसरा बीकर घेतलेला होता. एक बीकर घेतला, दुसरा सुद्धा बीकर घेतलेला होता आपण. कसा होता, ठीक आहे. दोन बीकर घेतलेले होते. यांना आपण कशाने कनेक्ट केलं होतं, बेंट ट्यूबने कनेक्ट केलेलं होतं. ठीक आहे. आणि या साईडला आपण काय म्हटलं, लाइम वॉटर होता आणि या साईडला काय होतं, या साईडला आपण CaCO3 घेतलेला होता. मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं CaCO3 घेतला तर याला आपण हीट नाही केलं, त्यावेळेस आपल्याला लाइम वॉटर मध्ये चेंज दिसला का, नाही. यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण CaCO3 ला हीट नाही केलं त्यावेळेस आपल्याला लाइम वॉटर मध्ये काही चेंज दिसलेला नाही. म्हणजे लाइम वॉटरचा कलर हा आपल्याला चेंज झालेला दिसलेला नाही. म्हणजेच याचं कारण काय आहे, तर बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ रिएक्शन. या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन काय राहील मग, या ठिकाणी रेट ऑफ रिएक्शन 0 आहे. पण ज्याप्रमाणे आपण लगेच याला हीट केले, ठीक आहे, याला हीट केलं तर याच्यामधून आपल्याला CO2 बाहेर गेलेला दिसला आणि या लाइम वॉटरचा कलर आपल्याला कसा दिसला, नंतर हीट केल्यानंतर हा कलर मिल्की झालेला होता. हा कलर मिल्की झालेला होता. म्हणजेच आपण काय म्हणतो, जसं आपण टेम्परेचर वाढवलं त्याचप्रमाणे लगेच आपल्याला रेट ऑफ रिएक्शन सुद्धा चेंज झालेला दिसलेला आहे. रेट ऑफ रिएक्शन सुद्धा वाढलेला दिसलेला आहे. म्हणजे आपण टेम्परेचर नुसार पण स्टेटमेंट काय करू शकतो, द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर रेट ऑफ रिएक्शन सुद्धा वाढते. एवढं सुद्धा तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता आपला पाचवा जो फॅक्टर आहे, पाचवा फॅक्टर काय आपला कॅटॅलिस्ट आहे. ठीक आहे. आपण 4 फॅक्टर डिस्कस केले. आता पाचवा फॅक्टर आपण कॅटॅलिस्ट घेतलेला आहे. अगोदर सुद्धा एका रिएक्शन आपण बघितलेले, त्या ठिकाणी आपण निकेल हा कॅटॅलिस्ट वापरलेला होता. ठीक आहे. मग या ठिकाणी या कॅटॅलिस्टच्या याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, तर यांनी घेतलेला आहे पोटॅशियम क्लोरेट. पोटॅशियम क्लोरेटचा फॉर्म्युला काय आहे, KClO3. तर पोटॅशियम क्लोरेटला त्यांनी घेतलेला आहे आणि त्याला तसंच आपण हीट केलं तर तो काय होईल, डिकम्पोज होईल. कशामध्ये, ऑक्सिजन O2 आपल्या त्याचा बाहेर निघेल. ठीक आहे. O2 गॅस भेटेल आणि KCl मध्ये तो
आपल्याला प्रोडक्ट मध्ये भेटेल. पण ही प्रोसेस ज्यावेळेस आपण याला हीट करू तर ही प्रोसेस आपल्याला कशी दिसेल, ही स्लोअर प्रोसेस असेल. म्हणजेच याला जर आपल्याला रेट वाढवायचा आहे या प्रोसेसचा KClO3 आपल्याला O2 पाहिजे, त्याच्याकरता आपण ही प्रोसेस जर फास्टर पाहिजे असेल तर त्यामध्ये आपण काय ऍड करणार तर MgO2. ठीक आहे, मॅग्नेशियम डायऑक्साइड, मॅग्नेशियम डायऑक्साइड. ठीक आहे, मॅग्नेशियम डायऑक्साइड ऍड करू आणि ही प्रोसेस कशी होईल, फास्टर होईल, याचा स्पीड वाढलेला राहील. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण कॅटलिस्ट ऍड केला तर आपण काय करू शकतो, याचा रेट जो आहे, रिएक्शनचा रेट आहे तो आपण चेंज करू शकतो. बघा या ठिकाणी काय झालंय, KClO3 डिकम्पोजेस रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम डायऑक्साइड MnO2 टू लिबरेट ऑक्सिजन. ऑक्सिजन लिबरेट करण्यासाठी आपण काय वापरला, कॅटलिस्ट MgO2. का, कारण आपल्याला याचा प्रोसेस आपला रेट वाढवायचा होता, या रिएक्शनचा रेट वाढवायचा होता, त्याच्याकरता आपण कॅटलिस्ट म्हणून MgO2 वापरलेला आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरून सेंटेन्स बघा काय केलेला आहे, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड अ कॅटलिस्ट. म्हणजे याच्यामध्ये काही केमिकल चेंज आपल्याला जाणवेल का, तर याच्यामध्ये काहीच चेंज जाणवणार नाही आणि आपल्याला जो प्रोडक्ट पाहिजे तो प्रोडक्ट आपल्याला जसा तसा मिळणार आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. आता आपण फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिएक्शन बघितले. कोणकोणते फॅक्टर बघितले, चला एकदा रिकॉल करूया. पहिला बघितला आपण नेचर. नेचर नुसार आपण काय सांगितलं तर या ठिकाणी आपण काय सांगितलं, Al इज मोर रिएक्टिव्ह दॅन Zn. म्हणजे जो जास्त रिएक्टिव्ह त्याची काय होईल, त्याची प्रोसेस फास्ट होणार, त्याची रिएक्शन फास्ट होणार. ठीक आहे, नंतर साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिएक्टंट. साइज नुसार आपण काय सांगितलं, जितकी लहान साइज तितकी रेट ऑफ रिएक्शन काय राहील, फास्टर राहील. नंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. याच्यामध्ये काय सांगितलं, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिएक्ट्स फास्टर दॅन डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड पेक्षा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड काय होईल, फास्टर रिएक्ट करतील. त्याच्यानंतर आपण टेम्परेचर नुसार सुद्धा सांगितलं, तर जसं टेम्परेचर वाढत जाईल तशी रेट ऑफ रिएक्शन सुद्धा काय होत चालेल, वाढत चालेल. ठीक आहे, नंतर कॅटलिस्ट. कॅटलिस्टच्या वापरानुसार सुद्धा आपण काय सांगितलं, आपण रेट ऑफ रिएक्शन वाढवू शकतो. एवढं क्लिअर झालं. आता आपल्याला एक बॉक्स दिसतो आपल्या पुस्तकामध्ये, काय आहे त्याच्यामध्ये डू यू नो म्हणून लिहिलेलं आहे. तर डू यू नो मध्ये आपल्याला 9 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. हे 9 स्टेटमेंट्स आपल्याला बघायचे. तर पहिलं स्टेटमेंट काय म्हटलंय, वन ऑर मोर केमिकल रिएक्शन्स टेक्स प्लेस ड्यूरिंग एव्हरी केमिकल चेंज. हे सुद्धा आपल्याला अगोदर शिकलेले आपण. ठीक आहे, की प्रत्येक केमिकल चेंज मध्ये आपल्याला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय दिसते, केमिकल रिएक्शन्स दिसतात. नंतर सेकंड स्टेटमेंट काय, सम केमिकल रिएक्शन्स ऑकर ॲट फास्टर स्पीड व्हेअरएज सम ऑकर ॲट स्लो स्पीड. आपण अगोदरच बघितलं, कुठे बघितलं, नेचर मध्ये बघितलंय, नेचर ऑफ रिएक्टन्स मध्ये आपण बघितलं. त्याच्यानुसार आपण काय सांगितलं, काही रिएक्शन्स या फास्ट होतात तर काही रिएक्शन्स या स्लो होतात. सेम आपण प्रोडक्ट बघितले, म्हणजे अल्युमिनियम घेतला आणि झिंक घेतलेला होता. ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट काय म्हणतंय, द स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस रिएक्ट इन्स्टंटेनियसली. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसेस काय होतात, लवकर रिएक्ट होतात. ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट सुद्धा क्लिअर झालं. चौथं स्टेटमेंट काय म्हणतंय, इन अवर बॉडी एन्झाइम इन्क्रीजेस द रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिएक्शन. तर फिजिओलॉजिकल रिएक्शनचा रेट वाढवण्याकरता आपल्या शरीरामध्ये काय असतात, एन्झाइम्स असतात आणि एन्झाइम्स काय करतात, मग रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिएक्शन्स वाढवतात. ठीक आहे, नंतर पाचवा जे आहे हे आपल्या रेफ्रिजरेटरशी रिलेटेड आहे. काय, पेरिशेबल फूड स्टफ गेट्स प्रिझर्व्ड लॉंगर इन रेफ्रिजरेटर. ठीक आहे, लॉंगर म्हणजे जास्त वेळपर्यंत आपण काय करू शकतो, फ्रीज मध्ये जे आपला फूड स्टफ आहे ते प्रिझर्व करू शकतो. द रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ फूड स्टफ गेट्स लोअर ड्यू टू लो टेम्परेचर. आपण अगोदरच टेम्परेचरचं बघितलं, विंटर आणि समर सांगितलंय. आपण कशाचं बघितलं, मिल्क आणि कर्ड. विंटर आणि समर बघितलं, विंटर मध्ये टेम्परेचर कसं असते, कमी असते, त्याच्यामुळे मिल्क आणि कर्ड म्हणजे दूध आपलं लवकर खराब होत नाही. तर समर मध्ये टेम्परेचर जास्त असते, त्याच्यामुळे दूध काय होते, लवकर खराब होते. ठीक आहे, त्याच प्रकारे या ठिकाणी काय होते, फ्रीज मध्ये सुद्धा टेम्परेचर कमी असते आणि त्याच्यामुळे डिकम्पोजिशनचा रेट सुद्धा काय होतो, मग कमी होतो. अँड इट्स फ्रेशनेस इज मेंटेन. आणि जो फ्रेशनेस आहे तो तसाच राहतो. हे क्लिअर झालं तुम्हाला पाचवा. सहावा स्टेटमेंट काय, व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रॅदर दॅन ऑन वॉटर. तर आपण हे दैनंदिन जीवनातील एक्झाम्पल आहे. आपल्याला माहितीये आपलं जे
म्हणजे भाज्या वगैरे आहेत त्या कशा याच्यामध्ये शिजतात चांगल्या प्रकारे, तर त्या ऑइल मध्ये शिजतात. कशापेक्षा? पाण्यामध्ये शिजवण्यापेक्षा. पाण्यामध्ये शिजवण्यापेक्षा ऑइल मध्ये त्या भाजी कशी असते, लवकर शिजते. हे आपल्या दैनंदिन जीवनातील एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर 7वं जे स्टेटमेंट आहे काय, द केमिकल रिएक्शन्स आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्टर. आता हे आपण लॉजिकली सुद्धा सांगू शकतो की जर त्यांचा रेट ऑफ रिएक्शन जर जास्त असेल या ठिकाणी केमिकल्स तयार करण्याचा, म्हणजेच कंपनी काय करू शकते, फॅक्टरी काय करू शकते, जास्त प्रमाणात केमिकल्स तयार करू शकतात, म्हणजेच त्यांचा प्रॉफिट सुद्धा हा वाढू शकतो. हे एक्झाम्पल सुद्धा क्लिअर झाले आपलं. हे स्टेटमेंट 7th जे स्टेटमेंट आहे की द केमिकल्स रिएक्शन्स आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज इफ देअर रेट इज फास्ट. हे आपलं क्लिअर झालंय. नंतर 8वं जे स्टेटमेंट आहे काय, 8वं स्टेटमेंट, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज इम्पॉर्टंट फ्रॉम एन्व्हायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. एन्व्हायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू ने सुद्धा आपल्याला रेट ऑफ केमिकल रिएक्शन हे महत्त्वपूर्ण आहेत. खाली बघा काय लिहिलेलं आहे, द ओझोन लेयर इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर प्रोटेक्ट्स द लाईफ ऑन अर्थ फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स ऑफ द सन. तर सूर्याकडून आपल्याला माहिती आहे काय येतात, रेडिएशन येतात, त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट लाईट असतात. तर हे अल्ट्राव्हायोलेट लाईट आपल्या पृथ्वी तलावरती आले तर आपल्याला म्हणजे मानवी जीवनाला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच हा जो ओझोन लेअर आहे, हा ओझोन लेअर काय करतो, मग हा ओझोन लेअर ते अल्ट्राव्हायोलेट लाईट्स काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. म्हणजे आपल्याला काय करतो, तो प्रोटेक्ट करतो अल्ट्राव्हायोलेट लाईट काय म्हणतात, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स पासून. मग द प्रोसेस ऑफ डिप्लिशन और मेंटेनन्स ऑफ दिस लेअर म्हणजे ओझोन लेअर डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओझोन मॉलिक्यूल. तर ओझोन मॉलिक्यूलचं डिप्लिशन आणि मेंटेनन्स कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या रेट ऑफ प्रोडक्शन म्हणजे त्याचा प्रोडक्शन करणे किंवा त्याचा डिस्ट्रक्शन करणे याच्यावरती त्याचं डिप्लिशन आणि मेंटेनन्स डिपेंड आहे. म्हणजे आपण जर प्रोडक्शन वाढवलं म्हणजे रेट ऑफ प्रोडक्शन जर वाढलं ओझोन मॉलिक्यूलचं तर तो लेअर कसा राहील, तो मेंटेन राहील. आणि त्याच ठिकाणी जर डिस्ट्रक्शनचा रेट जर वाढलेला असेल तर तो लेअर काय होईल, डिप्लिशन त्या ठिकाणी घडून म्हणजे तो लेअर काय होत चालेल, कमी होत चालेल. क्लिअर झाले का तुम्हाला? 9चे 9 आपण एक्झाम्पल सुद्धा डिस्कस केले, 9चे 9 स्टेटमेंट आपण डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, थँक्यू.